नमस्कार मित्रांनो, स्वाध्याय अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. बघा, आज मी तुमच्या समोर अनाउन्समेंट करतोय. आपली कंबाईन ग्रुप बी ग्रुप सी PYQs ची बॅच येते, त्याच्याबद्दलचा हा डिटेल इन्फॉर्मेशनचा व्हिडिओ. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला संपूर्ण इन्फॉर्मेशन याच्यामध्ये कन्वे केली जाईल. आपण MPSC कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी एक्झामसाठी जी आपली 2024 मध्ये प्रिलिम्स होणार आहे, ग्रुप बी आणि ग्रुप सी याची एकत्रित, याच्यासाठी म्हणून एक PYQ ची बॅच घेऊन आलेलो आहे. तर आपल्याला याच्या आधी एक लक्षात घ्यायचंय की ह्या PYQ बॅचची गरज का पडली. गरज याच्याकरता पडली, बघा मित्रांनो, आपण राज्यसेवा PYQ बॅच आणली होती. याच्यामध्ये आपण मागच्या 6 वर्षांचे PYQs हे कव्हर केले होते आणि ही आपल्या ऍपवरची पहिलीच बॅच होती. या बॅचला विद्यार्थ्यांचा खूप अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. भरपूर आम्हाला रिस्पॉन्सेस आले, भरपूर फीडबॅक आले, बऱ्याच मुलांचं लॉजिक डेव्हलप झालं, त्यांना खूप फायदा होत आहे असे त्यांचे रोज आम्हाला मेसेजेस येत आहेत. आणि त्याचसोबत विद्यार्थ्यांनी अशी डिमांड केली की सर, ज्या पद्धतीने तुम्ही राज्यसेवेची बॅच करताय त्याप्रमाणे एक कंबाईनची सुद्धा बॅच करा. तर अशी सुद्धा भरपूर मुलांची डिमांड होती. त्यांनी केलेल्या डिमांडला प्रतिसाद म्हणून आपण सुद्धा ठरवलं की आपण कंबाईन PYQ ची सुद्धा एक बॅच घेऊन यायची, जी आपण याच्यामध्ये आपण बघतोय. ठीक आहे, राज्यसेवेची PYQ बॅच, याच्यामध्ये खूप मुलांनी एनरोल केलं. सगळ्यात पहिले तर PYQ ची बॅच असेल अशी कॉन्सेप्टच आपण आणली. बऱ्याच लोकांनी आपलं बघून पुढे जाऊन स्वतःच्या PYQ च्या बॅचेस टाकल्या, ते सुद्धा तुम्हाला आता लक्षात आलं असेल. सगळ्यात पहिले आपण PYQ ची बॅच आणलेली होती राज्यसेवेसाठी. PYQ ला आपण इतका एम्फसिस का देतोय बघा मित्रांनो, कारण PYQ मधलं रिपिटेशनचं प्रमाण हे जवळपास 25% आहे. प्रत्येक पेपरमध्ये MPSCचा कुठलाही पेपर घ्या, तो राज्यसेवेचा असो, गट ब चा असो, गट क चा असो, प्रिलिम्सचा असो किंवा मुख्यचा असो, याच्यामध्ये अभ्यास करताना आपल्याला एक जाणवलंय की 25% प्रश्न हे जुन्या प्रश्नांचाच रेफरन्स धरून बनवले. त्याच्यातले 10 ते 15% प्रश्न हे ऍज इट इज जुने प्रश्न पुन्हा आयोगाने विचारले. ठीक आहे, याचा अर्थ काय की आपला जवळपास 25 ते 30% जो सिलेबस किंवा अभ्यास आहे तो आपला फक्त प्रिव्हियस इयर क्वेश्चन केल्याने होतोय. याच्याकरता आपल्याला कुठले रेफरन्सेस बुक वापरायची गरज नाहीये. त्याच्याशिवाय सुद्धा आपण 25 ते 30% मार्क्स आणू शकतो जर आपली PYQ वरती कमांड असेल तर. आणि हे आपल्याला आपल्या संपूर्ण अभ्यासामध्ये आढळलंय आणि त्याच्यामुळे खात्रीपूर्वक सांगतोय की PYQ चा खूप जास्त फायदा होतो. सोबतच PYQ केल्याने आपल्याला काय की इम्पॉर्टंट टॉपिक आणि ट्रेंड कळतात. ठीक आहे, म्हणजे दरवर्षी आयोग कुठल्या मुद्द्याला धरून प्रश्न विचारतोय. ठीक आहे, जसं मी राज्यसेवेच्या बॅचमध्ये सांगितलं होतं की आयोग मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स MPI वरती दरवर्षी कुठला ना कुठला प्रश्न विचारतोय. ठीक आहे, त्याच पद्धतीने कंबाईन मध्ये सुद्धा काही आयोगाचे फेवरेट टॉपिक्स आहे. दरवर्षी त्या टॉपिक्स वरती आयोग प्रश्न विचारतोय, वारंवार प्रश्न विचारतोय. असे इम्पॉर्टंट टॉपिक आपल्याला या बॅच मधनं हायलाइट होतात. सोबतच आपल्याला ट्रेंड कळतात. ट्रेंड काय म्हणतोय आपण की आयोग कुठल्या सब्जेक्ट मधल्या कुठल्या पार्टला जास्त वेटेज देतंय, हा ट्रेंड सुद्धा आपल्याला कळतो. आपण काय करतो, जनरली एखादा सब्जेक्ट घेतलं की त्याचं संपूर्ण पुस्तक पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत सरळ वाचत सुटतो. तर असं न करता कुठल्या चॅप्टर मधल्या कुठल्या इन्फॉर्मेशन वरती आयोग जास्त प्रश्न विचारतोय हा ट्रेंड सुद्धा कळतो. जेणेकरून आपण जेव्हा रिवाइज करणार आहे तेव्हा आपण तेवढ्या गोष्टीला फोकस करून आपली रिव्हिजन अगदी पटकन उरकू शकतो आणि एका ऐवजी आपण 2 रिव्हिजन करू शकतो. तर हा ट्रेंड सुद्धा आपल्याला कळतो. PYQ की बॅच केल्याचा हा सुद्धा एक फायदा आहे. याच्यात अजून एक मुद्दा लक्षात घ्या मित्रांनो की परीक्षांचे वाढते कट ऑफ. ठीक आहे, आपल्याला 2 दिवसापूर्वीच MPSC क्लर्कचा रिझल्ट लागलाय. ठीक आहे, क्लर्क एक्झामचा रिझल्ट लागलाय. बघा, कोणीच प्रेडिक्ट केलं नव्हतं इतका जास्त कट ऑफ लागलाय. ठीक आहे, म्हणजे कट ऑफ प्रेडिक्शन करणाऱ्यांची सुद्धा एक रेंज होती. काहींनी हायर प्रेडिक्ट केला होता, काहींनी लोअर प्रेडिक्ट केला होता. तर ज्यांनी हायर प्रेडिक्ट केला होता त्यांच्या अपेक्षेपेक्षा सुद्धा जास्त असलेला कट ऑफ आपल्याला या ठिकाणी दिसतो. आणि याच्यातून आपल्याला काय लक्षात येतं की कट ऑफ जर वाढत आहे तर आपल्याला सुद्धा त्या रेंज पर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. ठीक आहे, मग त्या रेंज पर्यंत पोहोचायचंय तर कशा मार्फत पोहोचता येतं, फक्त अभ्यास की फक्त लॉजिक. ठीक आहे, इथे सुद्धा बघा बऱ्याच मुलांचं याच्यामध्ये द्वंद्व आहे. ठीक आहे, त्यांना वाटतं ह्या 2 सेपरेट गोष्टी आहे, या दोन्ही क्लब करून होऊ शकत नाही. बऱ्याच मुलांचा एकच मुद्दा असतो की त्यांना असं वाटतं मी फक्त अभ्यास वाढवेल त्याच्यातून माझा रिझल्ट येणार आहे. ठीक आहे, आणि बरेच स्टुडंट्स आपल्याला असे सुद्धा सापडतात की ते मुख्य टॉपिक्सचा अभ्यास न करता, जे कोर टॉपिक्स आहे यांचा अभ्यास न करता फक्त लॉजिक आणि ट्रिक्स याच गोष्टींकडे धावत असतात. ठीक आहे, आपल्याला आपल्या अभ्यासातून काय समजले, जेव्हा आपण राज्यसेवेचे पेपर अनालाइज केले होते, राज्यसेवेचे आपण 6 पेपर घेतलेले.
ह्या कंबाईनच्या बॅचमध्ये सुद्धा आपण 10 पेपर घेणार आहे. तर ह्या 16 पेपर्स बघितल्यानंतर आपल्याला एक गोष्ट लक्षात आली की फक्त अभ्यास आणि फक्त लॉजिक या दोघी गोष्टींनी होऊ शकत नाही. तर आपल्याला लागतो तो म्हणजे अभ्यास अधिक लॉजिक. ठीक आहे, म्हणजे आपल्याला दोन्हींवरती काम करायचंय, दोन्हींना आपल्याला सोबत घेऊन जायचंय. या दोघांमध्ये कुठलं द्वंद्व किंवा ड्युअलिझम नाही ऑब्झर्व करायचंय. या दोन्ही एकमेकास पूरक असलेल्या गोष्टी आहे आणि त्या एकत्र घेऊन आपल्याला पुढे जायचंय, जेणेकरून आपलं त्याच्यातनं रिझल्ट येणार आहे. हे आपल्याला या अनालिसिस मधनं कळलेलं आहे. ठीक आहे, तर आय होप तुम्हाला हे सुरुवातीचे मुद्दे लक्षात आले असतील. आता कुठलाच वेळ न घालवता थेट मी बॅचच्या डिटेल्स बद्दल येणार आहे. बॅचच्या डिटेल्स तुम्हाला सांगतो. तर बघा, याच्यामध्ये आपण काय करतोय की आयोगाचा गट ब आणि गट क च्या मागील 10 प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण करणार आहे. इथे एक आवर्जून मुद्दा सांगायचा आहे की कंबाईन गट बी सोबत आपण ग्रुप सी सुद्धा इन्क्लूड केलेलं आहे. ठीक आहे, बरेच लोक ग्रुप सी ला निग्लेक्ट करत असतात. त्यांच्या हिशोबाने कंबाईन ही परीक्षा फक्त ग्रुप बी ची आहे. पण आपल्याला लक्षात ठेवायचंय की 2023 पासून ही परीक्षा एकत्रित झाली आहे प्रिलिमसाठी. ठीक आहे, त्याच्यामुळे आपल्याला दोघांच्या वेटेज घेऊन जायचंय, दोघांना सारखं वेटेज द्यायचंय, दोन्ही पेपर्स घेऊन जायचे. म्हणून या बॅचेस मध्ये आपण काय केलंय की ग्रुप बी आणि ग्रुप सी दोन्हींचे पेपर इन्क्लूड केलेले. मागच्या 6 वर्षांमधले आपण पेपर घेणार आहे आणि या 6 वर्षांच्या कार्यकाळामध्ये किती पूर्वपरीक्षा झाल्या होत्या, तर 10 पेपर झालेले होते. ठीक आहे, याच्यामध्ये 10 पेपर झालेले होते. त्याच्यामध्ये ग्रुप बी चे 5 आहे, ग्रुप सी चे 4 आहे आणि 2023 चा जो ग्रुप बी आणि ग्रुप सी एकत्रित आहे असा एक आहे. तर असे एकूण 10 पेपर आहेत. हे सर्व 10च्या 10 पेपर आपण आपल्या बॅच मध्ये डिस्कस करणार आहे. ठीक आहे, सोबतच सर्व कॉन्सेप्ट त्याच्यामध्ये क्लिअर केल्या जातील. सोबतच बघा, आपण काय करतोय की कुठलाच शॉर्टकट वापरणार नाहीये. प्रत्येक प्रश्नावरती सविस्तर चर्चा केली जाईल. याच्यामध्ये कुठला एखादा प्रश्न आहे तर तो लगेचच सांगितला आणि पुढे गेलो असं होणार नाहीये. महत्वाच्या प्रत्येक प्रश्नावरती आपण डिटेल चर्चा करणार आहे, त्याची कॉन्सेप्ट सुद्धा सांगणार आहे. सोबत त्याच्यासोबत जर काही लॉजिक असेल, ठीक आहे, पुढचाच माझा मुद्दा आहे की लॉजिकल अप्रोच विथ इलिमिनेशन टेक्निक. ठीक आहे, अमोल सरांनी युट्यूबला या विषयाचे 2 लेक्चर्स आणलेले, तुम्ही अजून बघितले नसतील तर बघून घ्या. त्याच्यातनं तुम्हाला हा मुद्दा क्लिअर होईल की आपण काय केलंय. कंटेंट तर देतच आहे, कन्सेप्ट तर देतच आहे, सोबत ज्या ठिकाणी आपल्याला लॉजिकची गरज आहे, जिथे आपलं नॉलेज काम करत नाहीये, जिथे अभ्यासातून आपल्याला उत्तरापर्यंत पोहोचता येत नाहीये, अशा केसमध्ये आपण काही लॉजिक्स डेव्हलप केले. त्या लॉजिकचा फायदा घेऊन आपण त्या प्रश्नाचं म्हणजे माहीत नसलेल्या प्रश्न सुद्धा सोडवण्यापर्यंत येऊ शकतो. बरेच प्रश्न आपण 50-50% आणू शकतो. अशा पद्धतीचे ते लॉजिक्स आपण डेव्हलप केले, ते सुद्धा या बॅच मधनं आपण शिकवणार आहे. या लॉजिक आणि इलिमिनेशन टेक्निकचा आपण प्रभावी वापर या बॅच मध्ये करणार आहे. सोबतच आपण काय केलंय बघा मित्रांनो, की प्रश्न सोडवण्याचा जो फ्लोचार्ट आहे आणि स्ट्रॅटेजिक अप्रोच आहे तो सुद्धा सांगितला जाईल. याच्यामध्ये काय की प्रत्येक फॅकल्टी जो आहे तो प्रश्न सोडवत असताना ज्या फ्लोने प्रश्न सोडवला गेला पाहिजे तो सुद्धा डिस्कस करणार आहे. म्हणजे जसं की आपण म्हणतो की पहिलं स्टेटमेंट बघितलं, त्याच्यावरनं खाली ऑप्शन्स मध्ये काही इलिमिनेट होतंय का त्याचं जजमेंट घेणं, अशा पद्धतीचा एक फ्लो आहे, तो सुद्धा आपण या प्रत्येक प्रश्नाला अप्लाय करणार आहे. जेणेकरून काय की बॅच मधले व्हिडिओज करत असताना तुमचा स्वतःचा सुद्धा तो फ्लो तयार व्हावा आणि तुम्ही सुद्धा त्याच्या अकॉर्डिंगली प्रॅक्टिस करावी आणि ऍक्च्युअल पेपरला सुद्धा त्याच फ्लोने तुम्ही काम करावं. हे सुद्धा या बॅच मधनं होणार आहे. याच्यामध्ये बघा, आपण प्रत्येक वर्षांचे 7 सेपरेट व्हिडिओज घेणार आहे, टॉपिक नुसार PYQs अरेंज केलेले. ठीक आहे, आता जसं मी तुम्हाला सांगितलं की एकूण 10 पेपर आपण डिस्कस करणार आहे. याच्यामध्ये आपल्याला लक्षात आलंय की प्रत्येक पेपरमध्ये साधारण 7 टॉपिक्स आहेत. मग ते 7 टॉपिक्स कुठले? पॉलिटी, इकॉनॉमी, करंट अफेअर्स, त्याच्यासोबत हिस्ट्री, जिओग्राफी आणि त्याच्यानंतर जनरल सायन्स आणि क्वांट आणि रिझनिंग. तसे 7 घटक असणार आहे. तर प्रत्येक पेपरमध्ये हे 7 व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील. ठीक आहे, आपण काय करणार आहे, प्रत्येक वर्षाचं एक फोल्डर बनवणार आहे. त्याच्यामध्ये 20-25 मिनिटाचे असे शॉर्ट व्हिडिओज असतील, 7 व्हिडिओज असतील आणि रिस्पेक्टिव्ह फॅकल्टीने तो टॉपिक तिथे कव्हर केलेला असेल. याचा फायदा असा आहे मित्रांनो, जेव्हा एकदा तुम्ही बॅच पूर्ण केली, बॅच पूर्ण केल्यानंतर सुद्धा तुम्हाला एखादा प्रश्न आहे, पर्टिक्युलरली समजा इकॉनॉमी मधला प्रश्न आहे 2019च्या ग्रुप सी एक्झामचा किंवा ग्रुप बी एक्झामचा, आणि तो तुम्हाला नंतर रिवाइज करायचा आहे, फक्त तेवढाच प्रश्न रिवाइज करायचा आहे, तर पुन्हा तुम्हाला बॅच मधले सगळे व्हिडिओज बघायची गरज नाही. तुम्ही 2019च्या फोल्डरमध्ये जाणार आणि त्याच्या फोल्डरमध्ये गेल्यावरती तुम्हाला जो इकॉनॉमीचा व्हिडिओ आहे तो बघायला मिळेल. तर तो 20-25 मिनिटाचा व्हिडिओ बघून तुम्ही त्या ठिकाणी जाऊन तो पर्टिक्युलर जो क्वेश्चन आहे तो पुन्हा रिकॉल करू शकता. तर अशा पद्धतीने काय की हे सेपरेट केल्यामुळे, हे सेग्रिगेशन असल्यामुळे
भविष्यात रिव्हिजन जर तुम्हाला सिलेक्टिव्ह रिव्हिजन करायची ती सुद्धा याच्यामधनं खूप चांगल्या पद्धतीने शक्य होणार आहे. ठीक आहे. एकूण कॉन्टेंट किती बनणार आहे बघा. आता हे 7 व्हिडिओज आहे आणि 10 पेपर्स आहे, म्हणजे जवळपास 70 व्हिडिओज असतील. पण 70 व्हिडिओजचं एकूण कॉन्टेंट किती आहे तर टोटल कॉन्टेंट हे साधारण 35 तासांपर्यंत असेल. ठीक आहे. साधारण 35 म्हणजे प्रत्येक पेपर जो आहे आपण 3 किंवा 3.25 किंवा 3.5 इतक्या तासामध्ये डिस्कस केलेलं आहे. आणि असं मिळून टोटल जे कॉन्टेंट आहे ते 35 तासांचं याच्यामध्ये असणार आहे. सोबतच बॅचची व्हॅलिडिटी किती सांगितली आहे बघा. तर 6 महिने व्हॅलिडिटी देतोय आणि वॉच टाइम आणि व्ह्यूज हे आपण जाणीवपूर्वक अनलिमिटेड ठेवलेले. म्हणजे कसं की तुम्हाला जर बॅच डबल करायची असेल किंवा पुन्हा एकदा बघायची असेल तुम्ही बघू शकता. ठीक आहे. याच्यामध्ये फॅकल्टीज कोण कोण असणार आहे ते सुद्धा सांगून देतो. फॅकल्टी बद्दल इंट्रोडक्शन आपण आपल्या राज्यसेवेच्या व्हिडिओमध्ये ऑलरेडी केलेलं होतं. त्याच्यामुळे पूर्ण माहिती ज्यांना माहिती नाहीये आम्ही कोण आहोत तर ते ही स्लाइड पॉज करून वाचू शकता. सध्या मी सांगतोय की माझ्याकडे कुठले सब्जेक्ट असणार आहे. पॉलिटी, इकॉनॉमी आणि करंट हे 3 सब्जेक्ट माझ्याकडे असणार आहे. याच्यानंतर अमोल सर जे आहे आपले, अमोल सर आपलं हिस्ट्री आणि जिओग्राफी कंडक्ट करतील. ठीक आहे. त्यांच्याबद्दल सुद्धा इथे पूर्ण इन्फॉर्मेशन दिलेली आहे. ज्यांना हवे असेल त्यांनी पॉज करून हे बघू शकता. सोबत आपले भूषण थोरात सर आहे, तर हे सायन्स आणि क्वांट रिझनिंग आपलं कव्हर करतील. ओके. तर आम्ही तिघं मिळून या ठिकाणी पूर्ण हा कोर्स कंप्लीट करणार आहे. याच्या सोबतच एक असे व्यक्ती जे मागे राहून पडद्या मागे राहून काम करणारे राम बडावणे सर, तर ते आपल्या या पूर्ण कोर्सचं मॅनेजमेंट सांभाळत आहे. ओके. ठीक आहे. आता शेवटचा आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे बॅचच्या फी स्ट्रक्चर बद्दल माहिती. ठीक आहे. हा बऱ्याच मुलांना इम्पॉर्टंट वाटतो. पूर्ण एक स्लाइडच याच्याच करता घेतलेली आहे. बघा बॅच लॉन्च डेट काय असणार आहे तर बॅच लॉन्च डेट असणार आहे 20 मे 2023. ठीक आहे. 20 मेला बॅच आपली ऍपवरती लाईव्ह होईल, तुम्ही ती बघू शकता. बॅचची जी फीज असणार आहे ती 599. ठीक आहे. इतकी असणार आहे. कारण का याच्यामध्ये आपण 35 तासांचं कॉन्टेंट देतोय, 10 पेपर घेतोय, त्याच्यामुळे आपण फीस थोडी वाढवलेली आहे. सोबत आपण एक लॉन्च ऑफर देतोय. लॉन्च ऑफर बॅच लॉन्च झाल्यानंतरच असणार आहे लगेचच. ती म्हणजे 50% ऑफची, जेणेकरून तुम्हाला 299 रुपयामध्ये ही बॅच मिळणार आहे. पण ही ऑफर कंडिशनल आहे. याच्या कंडिशन्स काय बघा की ही ऑफर 23 मे पर्यंतच असेल, म्हणजे फक्त पहिले 3 दिवस असणार आहे. सोबतच पहिल्या 200 स्टुडंटसाठीच असेल. या दोन्ही कंडिशन्स किंवा दोघांपैकी एक कंडिशन फुलफिल झाल्यानंतर बॅचची प्राइस जी आहे किंवा फीस जी आहे ती ऑटोमॅटिकली 599 सेट होऊन जाईल. ठीक आहे. तर आय होप तुम्हाला मुद्दा लक्षात आला असेल. त्याच्यामुळे ज्यांना असं वाटतंय की त्यांचा अभ्यासामध्ये कॉन्फिडन्स येत नाहीये आणि कंबाईनची परीक्षा आपल्याला शुअरली पास करायची, तर तुम्ही लवकरात लवकर बॅच परचेस करू शकता. बॅच कम्प्लिशन डेट मी तुम्हाला सांगतो, साधारण 28 मे पर्यंत सर्व व्हिडिओज अपलोड केले जातील. ठीक आहे. याला 1-2 दिवस आधी सुद्धा होऊ शकतं किंवा 2 दिवस पुढे सुद्धा हे जाऊ शकतं. सोबतच याची जी इन्फॉर्मेशन आहे ही सर्व आपल्या टेलिग्राम चॅनलला कन्वे केली जाईल. आपला @e-स्वाध्याय या आयडीने तुम्ही आपलं चॅनल सर्च करू शकता, त्याला जॉईन करू शकता. सोबतच तुम्हाला काही डाऊट असेल तर आपण इथे नंबर दिलेला आहे, या नंबरवरती सुद्धा तुम्ही कॉल करून इन्फॉर्मेशन घेऊ शकता. ठीक आहे. तर आय होप तुम्हाला लक्षात आलं असेल. या ठिकाणी मी थांबतो. एवढंच तुम्हाला सांगायचं होतं. बॅच बद्दलच इन्फॉर्मेशन द्यायची होती, इतर कुठलाच वेळ घेतलेला नाहीये. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.